आजच्या दिवसात मी तिसऱ्यांदा तुम्हाला भेटतोय आणि मी सकाळीच ज्यावेळी आलो त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं की राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जरी मी बैठकीचं आयोजन केलं असलं तरी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे पूर्ण बैठकीला उपस्थित ऑनलाईन राहतील आणि त्या पद्धतीनं शिंदे साहेब जवळजवळ 2.25 तास या बैठकीला स्वतः ऑनलाईन उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय जे उद्योजकांना अपेक्षित होते, इथल्या ग्रामस्थांना, नागरिकांना अपेक्षित होते, ते घेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. सर्वप्रथम एक जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा. तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले. त्याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याच्यामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. अनेक रस्ते हे मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये PMRDचे रस्ते मंजूर झालेत, PMRDचे मंजूर झालेत, परंतु जानेवारीमध्ये टेंडर झालंय, आतापर्यंत ते वर्क ऑर्डर होऊन देखील रस्ते सुरू झालेले नाहीत. तर अशा कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्टची देखील कारवाई करावी अशा पद्धतीचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला. अनेक रस्ते नव्यानं करण्याच्या संदर्भातले प्रस्ताव होते, ते नव्यानं करण्याचे MMRDAचे प्रस्ताव देखील माननीय शिंदे साहेबांनी आज मान्य केले. आपल्याला बघितल्यानंतर घनकचऱ्याचा प्रश्न होता, कचऱ्याचा प्रश्न होता. त्या कचऱ्यासाठी MIDC कडनं जागा लागणार होती. ही MIDC जागा आम्ही 8 दिवसात त्यांना देतोय आणि PMRDA तोपर्यंत त्याच्यावर घनकचऱ्याच्या प्रकल्पाचं टेंडर देखील काढत आहे. तिसरा महत्त्वाचा विषय, ज्या कंपन्या 700 एकर 800 एकर जागा घेऊन त्या ठिकाणी स्थापित झाल्यात आणि त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये असं म्हटलंय की त्यांच्या इकोसिस्टीमचं ट्रॅफिक असेल किंवा रॉ मटेरियलचं ट्रॅफिक असेल तर त्याचं पार्किंग असेल, हे आम्ही आमच्या जागेमध्ये करणार आहोत. तर ते देखील पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ते ट्रॅफिक हे त्यांच्याकडेच गेलं पाहिजे. आपल्या रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती अशी आहे जी समाधानकारक आहे की 3 मीटर डाव्या बाजूला आणि 3 मीटर उजव्या बाजूला आम्ही अजूनही रस्ते वाढवू शकतो. अशा पद्धतीची रचना पूर्ण या चाकण विभागातली आहे. तर ते देखील 3-3 मीटरचे रस्ते वाढवण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतला. त्याच्यानंतर काही सबस्टेशनला जागा पाहिजे होती. त्या सबस्टेशनला देखील जागा देण्याचं काम आता MIDC करणार आहे. ते देखील 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करू. ज्या हेवी व्हेकल्स या रस्त्यावर उभ्या केल्या जातात त्यांच्यासाठी ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं पूर्ण होईपर्यंत आमच्या MIDCच्या ज्या ओपन स्पेस आहेत त्या देखील जागा देण्याचा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. सकाळी जो मला प्रश्न विचारला होता की MIDCनं खड्डे भरण्याचं काम सुरू केलंय, त्याच्यामध्ये फक्त मी करेक्शन करतो. तो 59 कोटीचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं मंजूर झालेला आहे. जानेवारीमध्ये त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे. कदाचित मी येणार म्हणून त्यांनी खड्डे भरायला सुरुवात केली असेल, परंतु तो MIDCचा नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. मी का सांगतो, जसं मी आज MIDCचा नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे असं सांगतो, असंच अधिकारी सांगत हे सगळं वातावरण चिघळलेलं आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना कमिटीचं अध्यक्ष केलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या एजन्सीकडनं काम करून घ्यायचं आहे त्या एजन्सीकडनं काम करून घेण्याचे अधिकार देखील त्यांना दिलेले आहेत. एखाद्या अधिकाऱ्यानं सांगितलेल्या वेळेमध्ये काम झालं नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचे देखील अधिकार त्यांना दिलेले आहेत. ट्रक टर्मिनल करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. MIDCनं हॉस्पिटलसाठी देखील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे, जिथं जिल्हा परिषद RH पेक्षा अत्याधुनिक हॉस्पिटल तिथं बांधणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आज आम्ही करण्याचा निर्णय घेतोय. याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा एक विषय होता. तर पाणी पुरवठ्याच्या विषयाला देखील जलजीवन मिशनच्या पुढच्या आठवड्यामध्ये माननीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब हे स्वतः चाकणमध्ये येतील, अधिकाऱ्यांची बैठक घेतील, उद्योजकांबरोबर बैठक घेतील आणि उद्योजकांना जलजीवन मिशनमधनं नक्की काय पाहिजे याच्यावर ते देखील निर्णय इथून घेऊन जातील. ही देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. आता इन्फ्रास्ट्रक्चर, रोड वायडनिंग, त्याच्यानंतर खड्डे, त्याच्यानंतर जागा ॲक्विजिशन, हे सगळे प्रश्न आजच्या बैठकीमध्ये आम्ही निकाली काढले. महेंद्राकडच्या रस्त्याचा जो एक विषय होता, 4 शेतकऱ्यांनी तो रस्ता अडवलेला होता आणि काही रस्त्यामध्ये शेतकऱ्यांनी जी आडकाठी केलेली होती त्या सगळ्यांचे पैसे आम्ही कोर्टात भरण्याचा निर्णय घेतलाय.
कोर्टामध्ये भरून कंपल्शन ॲक्विजिशन करण्याचा निर्णय घेतलाय आणि ज्यावेळी त्यांना शेतकऱ्यांना आवश्यक असेल पैशाची त्यांनी कोर्टामध्ये जावं आणि ते पैसे घ्यावे. काही शेतकऱ्यांच्या काही गैरसमजातनं अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या देखील आम्ही दूर करू. दर शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या MIDCच्या संदर्भात दर शुक्रवारी जसा जनता दरबार भरतो तसा आता जिल्हाधिकारी देखील दरबार करतील, अशा पद्धतीची रचना आपण तयार केली. आणि मी देखील सांगितलं की फक्त हा मर्यादित चाकणपुरता विषय नाही, तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या MIDCs आहेत. तर 2 महिन्यातनं एक दिवस पूर्ण हा फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्यातल्या MIDCसाठी आणि उद्योजकांसाठी देण्याचा देखील मी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे असंख्य गोष्टींवर चर्चा झाली, असंख्य शेतकऱ्यांच्या गोष्टीवर चर्चा झाली. पण ह्याचं सगळ्यातलं महत्त्वाचं सार काय होतं, या बैठकीला खासदार अमोल कोल्हेसाहेब देखील उपस्थित होते आणि काळेसाहेब देखील उपस्थित होते. म्हणजे एखाद्याला जर विधायक काम करायचं असेल, लोकांच्या मागे उभं राहायचं असेल, नौटंकी करायची नसेल, तर अशा मिटिंगला येऊन ते स्वतःचे मुद्दे मांडू शकतात. राजकारण बाजूला ठेवून हा एक नवा सिद्धांत अमोल कोल्हे आणि बाबाजी काळेंनी आज अनेक लोकांना घालून दिलाय. कदाचित या सिद्धांतानंतर तरी काही लोक सुधारतील, हा माझा विश्वास आहे. मला राजकारणावर काही बोलायचं नाही, परंतु जे काही घडलं कालपर्यंत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या चाकण MIDCमध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केला, त्याला उत्तर खासदार अमोल कोल्हेंची उपस्थिती होती आणि बाबाजी काळेंची होती. त्याच्यामुळे त्या प्रश्नावर आता मला काही बोलायचं नाही. आता मला विधायक प्रश्नावर जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यावर तुम्ही जर मला विचारलं तर अजून माझ्याकडनं काही जर राहिलं असेल तर त्याच्यावर मी चांगलं अजून उत्तर तुम्हाला देऊ शकेन. आमच्याकडे 2 कॅमेरे सुरू होते, तर मला माहित नाही तुमचे होते की आमचे होते. आमचे होते. सगळं रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवून देतो. आमची 2.5 तासाची जी चर्चा झालेली आहे, सगळीच्या सगळी 2.5 तासाची मी चर्चा तुम्हाला पाठवतो. कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मिटिंगमध्ये 2.25 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली. मला माहित नाही मी काय सांगितलं. मी सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो. त्याच्यामध्ये कुठेही आमचा प्लान सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मिटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते, हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं. काय समस्या आहे? ह्याच मेजर समस्या आहेत ना, याच मेजर समस्या आहेत की पुण्यामधला असलेला कामगार हा इथं पोचायला किंवा अधिकारी पोचायला 1.5-2 तास किंवा 2.5 तास लागतात. मालकाला यायला वेळ लागतो. त्याच्यावर मी आज अजून एक धोरण त्यांना सांगितलं की ज्या इंडस्ट्री इथं आहेत त्यांनी जर क्लस्टर केलं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर त्यांना देखील MIDC जागा देईल, अशा पद्धतीचं देखील धोरण आपण घेतलं. आणि हे धोरण काय फक्त चाकण, रांजणगाव, तळेगाव, खेड, आळंदी ह्या MIDC साठी नाही, तर हे जे धोरण आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवू. गेली अनेक दिवसापासून एक कंपनी प्रयत्न करत, त्यांना जमीन हवी आहे, मात्र ते तुमचे लोक त्यांना तुम्हापर्यंत पोहोचू देत नाही, भेटू देत नाही. तुम्हाला काहीतरी प्रचंड तयार आहे, मात्र एक सांगतो, तुमचा कोणीतरी सकाळपासूनच फार मोठा गैरसमज करून दिलेला आहे. माझ्या ऐका ना, सांगतो ना, म्हणून त्यांना माझी विनंती सांगा, आता MIDCतली जागा घ्यायला कुठच्याही मंत्र्याला, कुठच्याही ROला, कुठच्याही COला, कुठच्याही जॉईंट COला अजिबात भेटावं लागत नाही. मिलाप नावाचं हे अतिशय चांगलं ॲप आम्ही आणलेलं आहे. त्या मिलापमध्ये जरी आपण इथे बसला आणि तुम्ही जर DPR तिथे सबमिट केला आणि शनिवारी शुक्रवारी तो सबमिट केला तर पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्ही बसल्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर त्याचे ऑफर लेटर किंवा कम्फर्ट लेटर येतं. आणि अशी जर अल्ट्रा मेगा प्रोजेक्टची कंपनी असेल तर थेट त्यांचं दालन हे प्रधान सचिवांच्या इथं आहे. प्रधान सचिवांकडे जाऊन त्यांनी MOU करावा, MOU करून त्यांनी DPR सादर करावा. ते A मध्ये आहेत, B मध्ये आहेत, C मध्ये आहेत, D मध्ये आहेत की D+ मध्ये आहेत, अशा पद्धतीचा इन्सेंटिव्ह त्यांना आम्ही ऑफर करतो. मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सब कमिटी आहे, त्या सब कमिटीमध्ये जाऊन त्यांना आम्ही त्याच्यामध्ये डिस्काउंट, कन्सेशन, इन्सेंटिव्ह देतो आणि त्याच्यानंतर ती इंडस्ट्री येते. त्याच्यामुळे कदाचित इंडस्ट्री लिस्टचा कदाचित गैरसमज झाला असेल की कोणाला तरी भेटावं लागतं. अजिबात भेटावं लागत नाही. थेट त्यांना MOU करायचा असेल तर मला भेटायला सांगा, पुढच्या 8 दिवसामध्ये MOU करू. पण शिर्डीमध्ये
जागा दिल्यानंतर तिथं प्रोजेक्ट हा ताबडतोब उभा राहिला पाहिजे. कारण शिर्डीचं एवढं पोटेन्शियल इंडस्ट्रीचं आता वाढलेलं आहे की एका वर्षामध्ये 35 लाख स्क्वेअर फीटची इंडस्ट्री त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे डिफेन्सवरची. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या टेक्निकली आहेत. आता काही मंडळी म्हणतात की जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला तर एनओसी मिळते, आरोकडे अर्ज केला तर एनओसी मिळते. हा सगळा गैरसमज आहे. मैत्री नावाचं एक पोर्टल आहे, त्या मैत्री नावाच्या पोर्टलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता 30 दिवसामध्ये एनओसी आणि परवानगी देण्याची रचना ही MIDC मध्ये आम्ही कार्यरत केलेली आहे. MIDC जो पार्किंगचा प्रश्न आहे, वाहतूक करणारी रस्त्यावरती लागत असताना त्यासाठी पार्किंगसाठी काही जागा आता उपलब्ध करून देणार. मी सांगितलं ना, जोपर्यंत रस्त्याची कामं, ट्रक टर्मिनलची कामं आणि स्वतःचं ओन पार्किंग हे होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या नियमाप्रमाणे चाकण MIDC मध्ये सोडलेली जी ओपन स्पेस आहे ही ओपन स्पेस पार्किंगसाठी देण्याचा आज आम्ही निर्णय घेतलाय. ज्या लोकांनी 200 एकर 300 एकर 400 एकर जागा घेतल्या आहेत त्यांच्या पार्किंगची गाड्यांची व्यवस्था त्यांच्याकडे करायची हा त्यांनी अग्रीमेंट करून दिलेला आहे. त्या देखील जिल्हाधिकाऱ्यांना आणि CPना निर्देश दिलेले आहेत की त्यांच्यावर कारवाई करून त्या गाड्या त्यांच्या कंपाऊंडमध्ये गेल्या पाहिजेत. अजून एक जर पार्किंगचं बघितलं तर पार्किंगची जागा असताना देखील आपले 2 मोठे हायवे आहेत त्यांच्या बाजूला गाडी उभं करण्याची प्रवृत्ती फार मोठ्या पद्धतीने वाढताना दिसते. त्यांच्यावर देखील कारवाई करावी. कारवाई करून नाही ऐकली तर गुन्हे दाखल करावे असे निर्देश दिलेले आहेत. आजपासून त्याच्यानंतर 10,000 कंपन्या तामिळनाडूच्या बंद झाल्या, 14,000 कंपन्या, 11,000 कंपन्या गुजरातच्या बंद झाल्या आणि अजून 5-6 राज्यातल्या 45,277 हा आकडा तुम्ही मुद्दाम बघा त्या बंद झाल्या. ही बंद होण्याची प्रोसिजर आहे. पण त्याच कालावधीमध्ये 6 जून 2026ला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कंपन्या वर्षभरामध्ये स्थापन झाल्या. त्यांची संख्या 3 लाख आहे. दिल्लीची 2 लाख आहे आणि उत्तर प्रदेशची 1 लाख आहे. मग जर कंपन्या 36,000 बंद झाल्या तर ठीक आहे, त्या काही कारणामुळे झाल्या असतील, त्याचा काही टर्नओव्हर 0 पण आहे, पण त्याच्या अगेन्स्ट 3 लाख परत सुरू झाले ना. त्याच्यामुळे भारतामध्ये नवीन कंपन्या सुरू करण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये. इंटिग्रेटेड मेकॅनिझम हा अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठीच हे पहिलं कदाचित चाकणनं मगाशी मी धडा शब्द वापरला. जे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष करून एक नवीन उद्योगाची प्रक्रिया आम्ही सुरू करतोय. तो म्हणजे दर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांना भेटलंच पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे. करू ना आता हा आपण 100% करणार मी. आणि त्याच्यामध्ये दुसरं महत्वाची गोष्ट की मी जो आज उपक्रम सुरू केला मगाशी मी माझे आभार मानत असताना असं सांगितलं की हा चाकणच्या लोकांनी कुठेतरी विषय मांडला म्हणून आज आम्ही सगळे लोक जमलो अशातला भाग नाही. पुढच्या 15 दिवसात अशाच पद्धतीची बैठक त्यांनी मागितली नसताना देखील मी आता संभाजीनगरला करणार. म्हणजे दर 15 दिवसाने एका मोठ्या MIDC मध्ये जाऊन अशा पद्धतीनं जसं आपण जनता दरबार करतो तसा कदाचित त्याचं नाव आता काय उद्योग दरबार ठेवावं लागेल. पण असं करून जर आम्ही केलं तर आजचा माझा अनुभव सांगतो की जर आम्ही 100% स्वतः उपस्थित राहून, आता माझे प्रधान सचिव पण होते, तर आउटपुट आम्ही मी असं म्हणणार नाही 100% देऊ शकतो पण किमान 70% देऊ शकतो. बघा मी 4 वेळा दावोसला गेलो, 2 वेळा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेलो, आता 2दा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गेलो. मी जबाबदारीने सांगतो बाकीच्या देशांपेक्षा जास्त टक्के अंमलबजावणी अगदी जबाबदारीने, हे रेकॉर्ड तुम्ही आज माझं लिहून ठेवा, सगळ्यात जास्त अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्याची आहे. फक्त तो आकडा मी तुम्हाला इथे सांगत नाही कारण ती प्रक्रिया सुरू आहे. 1-1.5 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि ती पत्रिका आपल्याकडे. फारच मनावर घेतो खरंच फारच मनावर घेतो. मला सांगा, मगाशी मी अमोल कोल्हे साहेबांचं उदाहरण दिलं, मी बाबाजी काळे साहेबांचं उदाहरण दिलं. आमच्या बाबाजी काळे साहेबांनी अनेक चांगल्या सूचना त्या कमिटीमध्ये मुख्य अभियंता नव्हते महावितरणचे, त्यांनी मला चिठी दिली की हे पाहिजे महाराष्ट्राला राजकारण विरहित आणि महाराष्ट्राची संस्कृती जपत जर राजकारण करायचं असेल तर त्यांच्याच पक्षाच्या काळे साहेबांचा आदर्श घ्यायला सांगा. बाकी माझं काही म्हणणं काळे साहेब नाही, काळेसाहेब ऐका ना, काळेसाहेब इकडे होते, कोल्हे साहेब इकडे होते, दोघांची जवळीक वाढली असं म्हणावं लागेल ना.
बरोबर घेण्याचा विचार आहे का? मी कुठच्याही राजकारणासाठी बैठक घेतली नाही. कदाचित त्यांना त्या दौऱ्यामध्ये जाणवलं असेल की फक्त आणि फक्त या दौऱ्यामध्ये राजकारण आहे आणि या दौऱ्यामध्ये त्यांना वाटलं असेल की या दौऱ्यामध्ये सगळं जे आहे ते माझ्या मतदारसंघाचा विकास म्हणजे त्यांच्या मतदारसंघाचा विकास चाकणवासियांना न्याय म्हणून ते आमच्यावर 2.5-3 तास बसले ना. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की राजकारण काय असतं पक्षविरहित आणि टीकाविरहित हे अमोल कोल्हे आणि बाबाजी काळेंनी दाखवून दिलं. ऐका ना साहेब, त्या प्रश्नाचं उत्तर हे या दोघांचा आदर्श काही लोकांनी घ्यावा. आधी हे संपलं. कोणावर? हा. आता हे त्यांना विचारलं पाहिजे ना. आधी संपत की हा. अशा स्टेटमेंटवर मी अजिबात स्टेटमेंट देत नाही. मुंडे साहेब हे महायुतीचे नेते होते. राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या पश्चात अशा पद्धतीची भाषणबाजी करणं, पत्रकारबाजी करणं हे मला योग्य वाटत नाही. त्यांना काय माहिती आहे त्यांनी तुमच्यासमोर ठेवावी ना. अनेक लोक असं सांगतात, मला माहिती आहे ह्यांनी अमुक अमुक केलंय, हा भ्रष्टाचारी आहे. मग जा CP ऑफिसला, तिथं तुझं स्टेटमेंट दे, ह्यानं असं असं केलंय, त्याला ते अटक करतील. तुझ्याकडे माहिती नसेल तर तुला अटक करतील. असं असलं पाहिजे ना. उगाच बोलायचं काय. एक विषय असा आहे की हे पुणे नाशिक संबंध तळेगाव सातत्य रोज आपलं आतापर्यंत मला वाटतं 1 वर्षामध्ये साधारणपणे 300 ते 400 लोक आढळले. 599 आकडेवारी असेल काय 599 लोक दगावले. समजा जर असे अपघात होतात तर याच्यामध्ये जबाबदार कोण? अपघाताला जबाबदार नसता तो उखडला तो त्याची दृष्टी. आज जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ब्रिफिंग करताना असं सांगितलं की आता ज्या एजन्सीमुळं अशा पद्धतीचे प्रकार घडतील त्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर आम्ही जबाबदारी फिक्स करू. कायदा करा. आणि काय 599 लोक गेले त्यांचे काय होतं एक कामगार खालोबरीला गेला होता मागल्या आदित्य ठाकरे आले होते आणि तुमच्या बाबतीत त्यांचं एक स्टेटमेंट होतं की उद्या गँग लीडर येतील आणि मोठमोठ्या घोषणा करतील. त्या बाबतीत तुम्ही काय? मी नाही हो त्यांच्यावर बोलत. काय तुम्ही? तुमच्या बाबतीत असू दे ना. मला काय जखमा झाल्या. तुमच्या बरोबर टोल नाके सुद्धा असतील ऐकून असं घ्या. म्हणताना मी काय सांगितलं काय टोल काय तुमच्या बरोबर टोल नाके असतील. मी असल्या फालतू गोष्टीवर चर्चाच करत नाही. मला असं उडवून घ्यायची सवयच नाही. आणि दुसरं एक मी फक्त याचं उत्तर देतो. हे मी घाबरून बोलत नाही अशातला भाग नाही. माझ्या विरोधात सगळ्यांच्या सभा झालेल्या आहेत. माझे जे काय पितळ खाली उतरवायचे उतरलेले आहेत. लक्षात आलं की नाही. पण मी घाबरून उत्तर देत नाही अशातला भाग नाही. मला त्या मार्गाने जायचंच नाही. बरं ते आले कोणाला भेटले? कोणाला भेटले? कुठचे उद्योजक? पक्षाचे. म्हणणं असं आहे की आज जर त्यांना एवढी आपुलकी होती आणि त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं आतून वाटत असेल आजच्या मिटिंगला त्यांनी यायला पाहिजे होते. आले ना अमोल कोल्हे. बघा काही उपसभापती होत्या त्यांना देखील प्रत्येकाचं कामकाज माहिती असतं. मी मगाशी काय सांगितलं व्हाईट पेपर काढल्यानंतर सभागृहात बोलायचं की पत्रकार परिषद बोलायचं. परत तुम्ही सगळ्यांनी मला क्रेडिट दिलं पाहिजे. निदान चाकणच्या प्रश्नावर तरी ते घरातनं बाहेर पडले. त्याचं मला क्रेडिट दिलं पाहिजे. उद्योजकांना अपेक्षित असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर उद्योजकांना अपेक्षित असलेली कार्यवाही ही झालीच पाहिजे असे निर्देश दिलेले आहेत. आणि त्याच्या तुम्हाला अर्धवटच होतं. कामावरती यायला 4.5 लाखाच्या आसपास कामगार इथे येतो. तो बसने प्रवास करतो, बाय रोड प्रवास करतो. ह्या 6 महिन्यात हा कामगार इथं जर वास्तव्याला राहिला तर त्याचा काही पिरियड वाढेल. 8 तासाचा त्याला वरती प्रवासाचा वेळ जातो. त्यामुळे त्याची 12 तास. मी त्याच्यासाठी योजना पण जाहीर केली ना. इथल्या कंपन्यांनी क्लस्टरमध्ये म्हणजे तुमच्या 5-6 लोकांची कंपनी आहे तर 5-6 लोकांनी एकत्र घेऊन आमच्याकडनं MIDCतनं जमीन घ्यावी आणि त्या ठिकाणी त्यांचं संकुल उभं करावं. त्यांना तिथेच ठेवावं. असं एका ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तशी रचना आपल्या इथल्या उद्योजकांनी करावी. ज्या सुविधा उपलब्ध पाहिजे शाळा कॉलेज त्या सगळ्या सुविधा उपलब्ध नाही. अगदी विद्यार्थ्यांना सुद्धा 2-2 तास ट्रॅफिकमध्ये नाही आता कसं आहे शाळा आता काढण्याचे अधिकार मला नाही. शेवटी ऐका ना साहेब आता नागरिक
शेवटी मी ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे, मी ज्या डिपार्टमेंटचा अभ्यास करून आज इथं आलोय ते मी तुम्हाला सांगू शकतो. मी त्यांचा त्रास टाळण्यासाठी काही लोकांना पुण्यामध्ये राहावं लागतं, काही लोकांना पिंपरी चिंचवडमध्ये राहावं लागतं, तर त्यांनी इथंच राहावं यासाठी ही स्कीम आमच्याकडे आहे. आणि उद्योजक जर पुढे आले क्लस्टरसाठी तर ते क्लस्टरसाठी जागा देण्याची जबाबदारी माझी. भास्कर जाधवांमध्ये एक बैठक झाली होती त्याच्यामुळे चर्चेला उदाहरण आले. काय चर्चा झाली होती नक्की? भास्कर जाधव साहेब आणि माझ्यामध्ये चाकणमध्ये जाऊन काय मी निर्णय घ्यायची ही चर्चा झाली. पायाभूत सुविधांमध्ये एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींवरती आता भर देण्यात आलेला आहे आणि कोणत्या गोष्टी जसं मी सांगितलं ना, रोड वाइंडनिंग, नवीन रोड, कॉन्क्रीट रोड, त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर हॉस्पिटल, त्याच्यानंतर आता काय एक एक सांगताना मागचं विसरलं जातं. पण एवढ्या सगळ्या गोष्टीवर आज चर्चा झाली. किती खर्च हा संपूर्ण याच्यासाठी? खर्चाच्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे, एखाद्या विभागाकडे, एखाद्या डिपार्टमेंटकडे पैसे नसतील तर दुसऱ्या डिपार्टमेंटने त्याचा खर्च करायचा आणि त्याला त्याच्यानंतर रिम्बर्स करून पैसे द्यायचे. त्यामुळे पैशाची कुठेही अडचण येणार नाही. एमआयडीसी कडून अजूनही मुख्य अभियंत्यांची नेमणूक यासाठी करण्यात आलेली दिसत नाहीये. नक्की या संपूर्ण खर्चासाठी तुम्ही कोण आहे? मुख्य अभियंताच आहे ना. शेवटी ऍडिशनल चार्ज एक- एक- देण्यात आलेला आहे. ऐका ऍडिशनल चार्ज ही आमची इंटरनल ऍडजस्टमेंट आहे. एखादा शाखा अभियंता किंवा एखादा सीई रिटायर्ड झाल्यानंतर तो नवीन येईपर्यंत तो ऍडिशनल चार्ज असतो. ऍडिशनल चार्ज सीईंकडे आहे. बरोबर ना. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे क्वालिफिकेशन सीईंचं आहे ते क्वालिफिकेशन आमच्या एसींचं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे चार्ज आहे. त्यांच्याकडनं जर काय हलगर्जीपणा झाला तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे अधिकार मला आहेत ना. पण आज ते चांगलं काम करत आहे. पुन्हा मिटिंग घेत आहेत, मात्र त्या व्यवहारामध्ये कारवाई होत नाहीये. वर्ष गेलं, समस्या वाढल्या. मागच्या वर्षीनंतर आपण काय मी त्यांच्या मागच्या वर्षी चाकणच्या रस्त्यांना पैसे द्यायची ते माझ्या माहितीप्रमाणे 380 ते 400 कोटी रुपये, 410 कोटी रुपये मी एका वर्षामध्ये माझ्या कमिटमेंट जी केली होती त्यांना दिलेले आहेत. त्यांचे काम सुरू झालेली आहेत. पण आज त्याच्यामध्ये असा निर्णय घेतलाय की 410 कोटीची जी कामं सुरू झाली त्यातली काही कामं अपूर्ण आहे, सुरू व्हायची आहेत. बरोबर ना. ती इतक्यात सुरू करू नका. इथल्या नागरिकांना, इथल्या उद्योजकांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना ठरवू दे की जे उरलेले 14 किलोमीटरचे पैसे आहेत ते कुठं खर्च करायचे. त्याच्यामुळं माझ्याकडे PMRDA नाही आहे, माझ्याकडे इव्हन दुसरं PMCचं खातं नाही आहे. माझ्याकडे खातं आहे ते MIDCचं आहे. आणि ते खातं ज्यांच्या उपमुख्यमंत्री महोदयांकडे आहे त्यांनी आज स्वतः 2.25 तास त्या बैठकीला उपस्थित होते. आणि मगाशी जे म्हटलं मी, इतिहासात नोंद होणारे निर्णय आज होतील, ते मी हेच तुम्हाला सांगितलं की मला 2 वर्षांना तुम्ही सांगाल की, आणि जर मी 2 महिन्यानं परत येणार आहे त्याचा नक्की फॉलोअप मी पण करणार आहे. माझी पण जबाबदारी आहे. आणि चाकणमध्ये आहेत त्याच्यापेक्षा उद्योजक वाढवणं ही जबाबदारी आमची. पक्षाचेच त्यांच्याबरोबर होते. त्यांनी असंही म्हटलं की उद्योजकांवरती सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. एकाही आता असलेल्या जमलेल्या एकाही उद्योजकाला जर सांगितलं की आमचा दबाव आहे, काय पुढे सोडायचं राजकारण मी की त्यांनी. आता उद्योजक होते, धनंजयजींनी पुढाकार घेतलेला होता, कुलकर्णीजींनी पुढाकार घेतलेला होता, हेमंतजींनी पुढाकार घेतलेला होता, महेंद्रच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला होता. याच्यातल्या एकाही व्यक्तीनं जर सांगितलं की उद्योग मंत्र्यांचा दबाव होता, उपमुख्यमंत्र्यांचा दबाव होता, मुख्यमंत्र्यांचा दबाव होता, हे जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेन. नाही सिद्ध झालं तर त्यामुळं. आणि म्हणून मगाशी मी त्या साहेबांना म्हटलं की काही लोकांचं फारच मनावर घेतो त्यांनी. मतदारांनी मनावर घ्यायला पाहिजे. तर 7 नंबरला आहेत ते महाराष्ट्रात. मृत्यू होता यांना कोणत्या प्रकारची भरपाई भेटत नाही. तुमचा दौरा होता, अजित पवारांनी दौरा केला आणि 15 सुट्टी झाली. नाही हो, मला TRPची गरज नाही. मला कशाला TRP पाहिजे. मला हे बघा, मी तुम्हाला ते सांगतो, मला नाही ट्विट करायचं, मला नाही सकाळची पत्रकार परिषद घ्यायची, मला नाही उगाच फिरतीचा दौरा करायचा. मला कशाला TRP पाहिजे. मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यांनी मोठं व्हावं ही आमचा कसला TRP. ज्यांचा TRP पुरा रसा तळाला गेलाय ते TRP वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत.
आमच्या पक्षाचा टीआरपी आहे ना, व्यवस्थित आहे, काळजी करायची गरजच नाही. सुट्टीच्याच दिवशी तुम्ही हा दौरा केलाय त्याच्यामुळे टीका होती. कुठं म्हटलं मला मी फरकच नाही पडत मला. टीका करणाऱ्यांना मतदारांनी स्वीकारलंय का? हा, त्यांना जर मतदारांनी स्वीकारलं असतं, ते जर मागचे 1.5 वर्ष चाकणला आले असते, इंडस्ट्रीवाल्यांबरोबर चर्चा केली असती, मला फोन केला असता अधिकारवाणीनं, हे तुम्ही करा, मी केलं नसतं तर मी 100% नालायक आहे. शरद पवार साहेबांनी ट्विट केलं, मी शरद पवार साहेबांच्या ट्विटला उत्तर नाही दिलं, मी प्रतिसाद दिला. पण बाकीच्या कोणीतरी सांगितलं, त्यांनी पहिले त्यांचे मतदारसंघ सांभाळले हो, नंतर आम्हाला सल्ले द्यावे. आम्ही कुठनं फिरतो, कशाने फिरतो, कशाला पाहिजे, तरी त्यांचे मतदारसंघ सांभाळावे आणि मग या गोष्टी करा. पण मी शरद पवार साहेबांबद्दल काय बोललो का? उलट मला शिंदे साहेबांनी देखील सांगितलं, शरद पवार साहेबांचं ट्विट आलेलं आहे, त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो, ते सिनियर लीडर आहे, त्यांच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. ही आमची राजकीय संस्कृती, एवढं लक्षात ठेवा. सुरत वरून नागपूर प्रवास केला. गुजरातमधून ज्यावेळेस महाराष्ट्रात आलो त्यांची अवस्था पाहिजे तर मला लाभ आहे. तर सरकारमधलेच मंत्री अशा पद्धतीने जर बोलत असतील, मी बोलतो ना, विचारून घ्या. आज चाकन एमआईडीसी, तलेगांव एमआईडीसी के बारे में माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में एक बैठक यहाँ हुई. माननीय राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब के नेतृत्व में एक नॅशनल एलएनसी परिस्थिती आहे त्याचं नॅशनल हायवे. एक मिनिट, त्यांचं उत्तर देतो. नको त्यांना उत्तर देऊ. हा, चला बोला. तुम्ही बसा, तर ते म्हणतात तुम्हाला नका उत्तर आम्ही देऊ. लोकच आहे आणि 25 वर्ष हा अनुभव इथला आम्ही चालतो आहे. परिस्थिती अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस आपण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाचं काम होतंय ते डिसेंबर पासून चालू होतंय, बरोबर. पुणे नाशिक महामार्गाचं पण टेंडरिंग आहे. मग हे जर काम जर चालू झालं तर तुम्ही पर्याय, आत्ताच वाहतूक कोणती मोठी आहे, पर्यायी मार्ग कधी करणार? ते पर्यायी मार्ग सुद्धा महत्वाचे आहेत. याच्यावर देखील आमची याच्यावर देखील आमची चर्चा झाली. याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि सीपीना दिलेले आहेत. आता असलेले एक्झिस्टिंग जे रोड आहेत ते कशा पद्धतीनं लोकांना, नागरिकांना त्रास होणार नाही, ते काय म्हणतात त्याला, वन वे करायचे, कुठून गाडी न्यायची, कुठून आडायची, हे सगळं प्लॅनिंग ते करतायत. त्या प्लॅनिंगसाठी त्यांनी कन्सल्टंट देखील नेमलेला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक समिती गठीत केली. त्या समितीचे अध्यक्ष आपले जिल्हाधिकारी आहेत. आणि आज जे मी प्रेझेंटेशन बघितलं स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून, आणि साहेबांनी देखील आमच्या बघितलं, मला असं वाटतं की 8 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जे काम केलेलं होतं ते बऱ्यापैकी समाधानकारक होतं, कारण त्यांनी पर्याय देखील आम्हाला दिले होते आणि त्या पद्धतीने ते काम करतात. आता बाह्यवरील मार्ग साहेब जे आहेत एक ना, मिनिट. चारशे मार्गी. घाबरलो मी. बाह्यवरील मार्ग जे ऐका, हे नको उत्तर पुढं सांगा. बाह्यवरील मार्ग जे 4 आहेत ते मार्गीचे गेले 35 वर्ष पेंडिंग आहेत. ते मार्गीचा कागद हलत नाही. ते म्हणतात भूसंपादनाची प्रक्रिया याचं पण उत्तर मी साहेब, याचं पण मी उत्तर दिलं. आता आपण कामनिहाय बोलायला लागलोय, याचं पण मी उत्तर दिलं. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी EMRDAच्या प्रमुखांना स्पष्ट असे निर्देश दिले की एखादं काम झाल्यानंतर, त्याचं टेंडर झाल्यानंतर, त्याची वर्क ऑर्डर झाल्यानंतर जर कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीनं वागत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला ब्लॅकलिस्टला टाकलं पाहिजे आणि भविष्यात तो कुठंच काम करणार नाही अशा पद्धतीची कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हे सांगितलं ना, मी सुरुवातीला सांगितलं. आधी MIDC संपूया ना. 2023 ला तर आपण जनरल मोटरच्या कामगारांच्या आंदोलनाला भेट द्यायला होतो. त्या पत्रकार परिषदेत होतं. आमदार सुनील शेट्टीच्या घरी. ऊस मंत्री पात्र होती तो इश्यू आहे. इंटिग्रेटेड काही प्रश्नावर तुम्ही ते बोलता, प्रत्यक्षात अनेक प्रश्न आणि प्रश्न तर मंत्री पात्रमध्ये इंटिग्रेटेड मेकॅनिझम गरज आहे. लोकसभेमध्ये जे उत्तर दिलं गेलं आणि ते शासनमध्ये ह्या स्थितीमध्ये विरोधक बाजूला पाहिजे एका चांगल्या महाराष्ट्राला गरज आहे करणार असं. मी तर माझ्या अंदाजाप्रमाणे 2 महिन्यापूर्वी मी हे सांगितलं, दोन बाबतीमध्ये सांगितलं. दावोसला जे MOU झाले त्याची अंमलबजावणी होती की नाही याच्यावर एक फार मोठी शंका ही निर्माण केली जाते की दावोसला मग महाराष्ट्रातलाच का गेला, असा का गेला, तसा का गेला. तर मी भगवी पत्रिका काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यावर आमचं वर्किंग सुरू आहे. ते वर्किंग झाल्यानंतर मी स्वतः मागच्या वेळी देखील, म्हणजे आपल्याला कदाचित ही माहिती असेल, मागच्या वेळी देखील वेदांत फॉस्कॉन गेला, हे गेला, त्याच्यावर पण मी व्हाईट पेपर सभागृहामध्ये काढला. त्याला साक्षीदार काही आहेत, पण त्याच्यावर आर्ग्युमेंट झालं नाही. का झालं नाही विरोधकांना तुम्ही विचारा.
पण जिथं आर्ग्युमेंट करायला पाहिजे तिथं एक माणूस सुद्धा त्यानं मला विचारलं नाही की व्हाईट पेपर हा चुकीचा आहे. वेदांत तुमच्यामुळे गेला, टाटा एअरबस तुमच्यामुळे, कोणाचंही धाडस झालं नाही. कारण त्या श्वेतपत्रिकेमध्ये जे तारीख निहाय लिहिलेलं होतं ती श्वेतपत्रिका मी लावली, तुम्हाला पण पाठवतो, तुम्ही मुद्दाम वाचा, तेव्हा धाडस झालं नाही. तसं मी पुन्हा एकदा सांगतो की दावोसच्या बाबतीमध्ये देखील जे अंमलबजावणी झालेले प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ हुंदाईचा प्रकल्प मी आता उल्लेख केला, अजून ते 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करतायत. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता काल मी गडचिरोलीला जाऊन आलो, तिथे जवळजवळ 1,00,000 कोटीचे प्रभाकरण म्हणून जे आहेत लॉईड्सवाले, त्यांचे प्रकल्प तिथे सुरू होत आहेत. जिंदालचा प्रकल्प सुरू होतोय, किर्लोस्कर टोयोटाचा छत्रपती संभाजीनगरला होतोय. हे ठीक आहे, मोठे आहेत, पण जे महाराष्ट्रातली FDI आणणारी लोक आहेत, मला तर त्यांच्याबद्दल अभिमान आहे. त्यांच्याबद्दल काय सांगितलं जातं पॉलिटिकल, की महाराष्ट्रातली लोक दावोसला गेली आणि महाराष्ट्रातली लोक दावोसला जाऊन MOU करून आली. माझं तर म्हणणं असं आहे की एखादा मराठी माणूस दावोसला जाण्याचा लायक बनतो, तो तिथल्या जागतिक बँकेबरोबर करार करतो किंवा इंडस्ट्रियलिस्ट बरोबर करार करतो आणि स्वतःचे 50% इन्व्हेस्ट करून जर FDI 50% आणत असेल तर त्याला दोष देण्यापेक्षा त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्यामुळं ती देखील भगवी पत्रिका मी काढणार आहे. आणि अजून एक मी आपल्याला सांगतो की लोकसभेतला जो वाजे साहेबांचा प्रश्न होता त्याचा देखील मला आज पुण्यामध्ये खुलासा करायचा आहे की कंपन्या बंद झाल्या अशा पद्धतीचं त्याने स्टेटमेंट केलं आणि इकडं काही लोकांना उकळ्या फुटल्या की 36,211 कंपन्या बंद पडल्या, उद्योग बंद पडले, असं झालं तसं झालं, हे हेलिकॉप्टरनं फिरतात, ते विमानानं फिरतात. खरं तर ते जर अभ्यासू असते तर त्यांनी त्या पूर्ण प्रश्नाचा अभ्यास केला असता. 100% 36,211 कंपन्या या 5 वर्षामध्ये बंद पडण्याचा आकडा आपल्याकडे आला. पण त्या कंपन्या आहेत कुठच्या? त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कंपनी आहे, त्याच्यामध्ये टुरिस्ट कंपनी आहे, त्याच्यामध्ये मायनिंग कंपनी आहे, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याच्यामध्ये हाऊसकीपिंग कंपनी आहे, त्याच्यामध्ये रिअल इस्टेट कंपनी आहे, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. या सगळ्या कंपन्या कंपनी ॲक्ट 2013ची कार्यवाही पूर्ण न केल्यामुळं त्या बंद झाल्या. त्याच्यातल्या माझ्या रत्नागिरीतल्या 2 कंपन्या आहेत, त्यांचं नाव मी सांगत नाही कारण त्यांचं शेवटी कुठेतरी नाव घेतल्यासारखं होईल. कंपनी का बंद? ती कंपनी भावनेच्या भरात त्यांनी सुरू केली, नंतर त्यांनी काहीच केलं नाही. ती कंपनी रेकॉर्डर राहिली 2 वर्ष आणि त्याला स्वच्छता मोहीम म्हणतात, केंद्र सरकारनं केली, त्याच्यामुळे ती रद्द झाली. आता ती रद्द झाल्यावर तिथं कुठे एम्प्लॉयमेंट होती, पण ह्याच्यातनं काही एम्प्लॉयमेंट बंद झाली असेल, मी नाही असं म्हणत नाही, पण थेट 36,211 उद्योग बंद झाले, ह्याला काय लॉजिक आहे? सकाळचं लॉजिक काही जातात, ही माझी आहे.